तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज चौफेर घडामोडी। गडिंग्लजमधील मच्छी विक्रेत्याला निपाणीत मारहाण। निपाणी व्यापारी असोसिएशनच्या प्रतिक्रिया पहा एन न्यूज चॅनलवर। जी काल घटना घडली निपाणीमध्ये, या घटनेचा पहिला आम्ही पूर्णपणे निषेध व्यक्त करतो। का म्हणजे ही घटना घडली तेव्हा आम्ही निपाणीमध्ये नव्हतो। एक कारणामुळं आम्ही बाहेरगावी असल्यामुळे आम्हाला फोनवर वारंवार फोन येत होतं आणि आम्ही या समस्या दूर केली नाही आणि ही समस्या इतकी वाढेल याला आम्हाला जाणीव नव्हती। कारण निपाणीमध्ये गायकनवाडीच्या समोरच पांचाली हॉटेलपाशी एक मासे विक्रेत्याने मासे विकत होता, गडिंग्लजचा व्यापारी, आणि तिथं येऊन निपाणीचे मासे विक्रेते त्याला मारहाण केलं। हे मारहाण करण्याचं कारण मासे विकू नये हे मारण नव्हतं, तर त्यांचं घेणं देणं होतं, पैशाचं व्यवहार होतं आणि व्यवहार असताना त्यांची का तर शिवीगाळ झाली आणि हे वादविवाद वाढून ते व्यापारीवर वर्गावर आलेलं आहे। निपाणीच्या सर्व व्यापाऱ्यावर आलेलं आहे। का म्हणजे आज गडिंग्लजचा व्यापार बाजार असल्याकारणानं निपाणीची सर्व व्यापारी तिथं व्यापार करतात आणि तिथली सर्व राजकीय नेते तिने आज त्या घटनेचा निषेध म्हणून तिने निपाणीच्या व्यापाऱ्यांना व्यापार करून द्यायचं नाही असं तिने ठरवलेलं आहे आणि त्यांना व्यापार करता न देता त्यांना लावून दिलेलं आहे आणि सर्व व्यापारी आज आमच्या इथं जमा झालेले आहेत। और महात्मा ज्योतिबा फुले मार्केटर्स असोसिएशनच्या वतीने माझे अध्यक्ष फारुख गौंडी आणि आत्ताचे नवीन मी अध्यक्ष शेरू बडेकर और सर्व भाजी विक्रेते, फ्रूट विक्रेते, मसाला कापड विक्रेते, खेळणी दुकानवाले, लिंबू अद्रक विकणारी, गाडी व्यवसाय करणारी हे सर्व व्यापारी बंधू आज इथं उपलब्ध आहेत आणि ही समस्या घेऊन आमच्यासमोर आलेल्या आहेत। ह्या समस्येचं निवारण करण्यासाठी आम्ही इथं जमा झालेलो आहेत आणि गडिंग्लजमध्ये जे तिथले राजकीय पुढाकार आहेत, जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांच्याबरोबर माझं संभाषण झालेलं आहे, फोनवर त्यांचं माझं बोलणं झालेलं आहे। त्यांना आम्ही हमी देतो, पूर्ण गडिंग्लजकरांना आम्ही हमी देतो। ही घटना घडलेली आहे, या घटनेचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो। याच्या वतीनं ही घटना निपाणीमध्ये आता ह्याच्या पुढं कधी घडणार नाही याची दखल आम्ही घेऊन आमच्या व्यापारी संघटनेतर्फे व आम्ही नगरसेवक, शासननियुक्त नगरसेवक फारुख गौंडी आणि मी नगरसेवक शेरू बडेकर यांच्या वतीनं कुठल्याही गडिंग्लज व्यापाऱ्यांना कसली दुखापत होणार नाही याची हमी देऊन सर्व कर्नाटक महाराष्ट्राचे जे व्यापारी येतात, सलोखा जे आहे सर्व जातीय धर्मीचे व्यापार लोक करतात, त्याला तडा न जाता गडिंग्लजकरांनी आपली निर्मळ भूमिका घेऊन आमच्या निपाणीच्या व्यापाऱ्यांना गडिंग्लजमध्ये व्यापार करावं द्यावं हे आम्ही कळकळीची विनंती करतो। का म्हणजे कुणाला कुठली घटना काय घडलेली आहे हे माहीत नसत्या। सोशल मीडियाच्या माध्यमातून जे अफवा पसरत आहे की गडिंग्लजमध्ये निपाणीच्या व्यापाऱ्यांना आम्ही मारहाण करणार, निपाणीच्या व्यापाऱ्यांना आम्ही व्यापार करू देणार नाही असं तिने अफवा जे सोशल मीडियाच्या माध्यमातून येत आहे ते अफवा कोणी पसरू नये। सर्व जातीय व्यापारी वर्ग तिथं व्यापार करत आहे, याचा निषेध म्हणून आज आम्ही या सर्वांच्या वतीने आम्ही हा निषेध करतो आहोत आणि ही घटना कुठेही अशी घडणार नाही याची आम्ही हमी देतो आणि भारताचं वातावरण बिघडू नये याची आम्ही दखल घेतो। गडिंग्लजकरांनी बी पुढाकार घेऊन आपली समस्या ज्या ते आहेत, तुम्ही सर्व राजकीय पक्षीय व नेते आणि आमच्यातली जे राजकीय पक्षीय नेते आणि आमचे व्यापारी संघटनेचे जे अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत यांना घेऊन आम्ही एक तडजोड काढून याच्यावर आम्ही मार्केट असोसिएशनच्या मार्फत या सगळ्या गोष्टीचं आम्ही निवारण करू। ही घटना आजपर्यंत जे गडिंग्लज आणि निपाणी याच्या दरम्यान जे आहे, कर्नाटक आणि महाराष्ट्राचं जे भाषा आहे याच्यामध्ये कधी गडिंग्लजवाल्यांनी हो अथवा निपाणीवाल्यांनी हो असं कधी त्यांच्यामध्ये कर्नाटकाने महाराष्ट्राचा भेदभाव कधी आणलेला नाही आहे। तर सर्व समाज जे आहे, व्यापारी वर्ग जे आहे, गडिंग्लजचं निपाणीचं मिळून मिसळून
ह्याच्यामध्ये आजपर्यंत जे व्यापारी म्हणजे कुठलीही समस्या जर असेल तर मिळून मिसळून केलेले आहे. तो म्हातारा आहे. मी सकाळी आज आमची गाडी घेऊन आम्ही गेलेलो गाय बाजारसाठी आणि तिथं झालेली घटना म्हणजे तिने काय आम्हाला असं ह्याच्यानं काय बोललं नाही. तिने आम्हाला प्रेमानं सांगितलं की आज तुम्ही एक दिवस लावू नका आणि आज तुमच्या नगरसेवकला आपले भाजी विक्रीचे मार्केटचे अध्यक्ष त्यांना ते तुम्ही घेऊन या. तिच्यासकट आम्ही एक पहिला मीटिंग घेऊया. त्या मीटिंगनंतर तुम्ही येऊन लावू शकता. मी संजय गांधी, मसाला व्यापारी. आज 2 दिवसापूर्वी मच्छी मार्केटमध्ये इथं गडिंग्लज विक्रेते आले, त्यांना इथं इथल्या व्यापाऱ्यांनी मारहाण केली. त्या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो आणि आम्हाला गडिंग्लजकरांनी तिथं बसण्यास परवानगी द्यावी. आमच्याकडनं काही चुकलं असेल आमच्या व्यापाऱ्यांकडून तर आम्ही त्यांची माफी मागतो आणि आम्हाला गडिंग्लजकरांनी सहकार्य करावं, का तर आमचा उदरनिर्वाह बाजारवरती आहे आणि आम्ही त्यांची माफी मागतो आणि आम्हाला तिथं बसायला त्यांनी परवानगी द्यावी. ते नाव रमेश बेळसकर आहे. मी मसाला व्यापार करतो. आज सकाळी गडिंगमध्ये दुकान लावत असताना मोर्चा आला. मोर्चामध्ये त्यांनी आम्हाला दुकान लावायचं म्हणून सांगितले. त्याच्यानंतर आम्ही दुकान लावायचं बंद केलं. मी व्यापारी राजू गंगाराम कांबळे. माझा प्लास्टिकचा व्यापार आहे. आज आम्ही निपाणीला गडिंग्लज बाजारला आलो होतो. काही कारणामुळे आम्हाला तिथं बसू दिलं नाही. हे बाजारचीच आमचं पोट चालते आणि गडिंग्लज आम्हाला सगळ्यांनी व्यापाऱ्यांनी बसू द्यावं. झाली ती घटनेचा तुम्ही काहीतरी विचार करून तोडगा काढावा आणि आमच्या सगळ्यांच्या व्यापाऱ्यांचा पोटाचा प्रश्न आहे. आणि काल जी घटना घडली गडिंग्लजवाल्याबरोबर जे हे झालं त्याचा आम्ही निषेध करतो आणि ह्याच्या आधी पण आम्ही आता कमी 20 वर्ष झालं तिथं आम्ही व्यापार करतो. त्यांचं अजूनपर्यंत आम्हाला काही तक्रार नाही आहे. ह्याच्यानंतर पण आम्हाला तिने जरा सहकार करावं, आमच्या व्यापाराला जरा हे करावं. आणि कसं आहे आमचं जे व्यापार केल्यावर आमचं चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील.